आणि माझ्या हातामध्ये हे जे बोकड आहे हे उस्मानाबादी जातीचं बोकड आहे. आता सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे बोकड कसं पाळायचं. बऱ्याच ठिकाणी शेती चांगल्या उत्कृष्ट शेती केली जाते. एमजीएम मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आलेलो होते. एमजीएमचं बोकड आहे. आता या ठिकाणी पहा की हे जे बोकड आहे हे साधारणतः 3 ते 3.5 महिन्याचं आहे आणि याचं वजन जे मी हातात घेतलेलं आहे हे साधारणतः एक 12 ते 13 किलो वजनाचं बोकड आहे. परंतु शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सगळं शेळीपालन करून सुद्धा शेतकरी तोट्यात जात आहेत. तोट्यात जाण्याचं कारण हे नाहीये की बोकड हे जास्त खातोय आणि त्याच्यामुळे शेतकरी तोट्यात चाललाय. तोट्यात जातो फक्त विक्रीमुळं. कारण शेतकऱ्याला स्वतःच्या बोकडाचं विक्री मूल्य ठरवता येत नाही. आज आपण पाहणार आहोत की विक्री मूल्य शेतकऱ्यांनी कसं ठरवायचं ते. बऱ्याच वेळेस असं असतं की शेतकऱ्याला पैशासाठी बोकड विकावं लागतं. छोटं का असेना पण ते बोकड विक्रीला काढतात. आता याच्यामध्ये बघा हे बोकड आहे याचं ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस शेतकऱ्याला याचं वजन माहिती नसतं. आणि आज आपण मार्केटमध्ये बघू शकता की रिटेलमध्ये मटणाचं वजन हे 800 रुपयाला 1 किलो या प्रमाणामध्ये मटण विकत आहे. आता याच्यामध्ये पहा की व्यापारी ज्यावेळेस तुमच्याकडे येतो व्यापारी बोकडाकडे बघितल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्या कमरेला हात लावतो. या ठिकाणी इथं बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी हात लावल्यानंतर तू पाहतो याची कंबर किती जाड आहे. जर बोकड स्टॉल फिडिंग वर असेल तर त्याची कंबर बनत नाही. आता हे का बनत नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की याची कंबर का बनत नाही. आपल्यासमोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की याला विकायचं कसं. तर विकायचं कसं तर याला सिंपल पद्धत आहे की शेतकऱ्यांनी काय करायचं प्रत्येक शेतकऱ्याकडे ज्याच्याकडे 10च्या वर शेळ्या आहेत अशा शेतकऱ्यांनी वजन काट्याचा वापर करायचा. मग तो ताण काटा असू द्या का वजन काटा असू द्या. आता आपण ह्या बोकडाला या वजन काट्यावर घेऊन जाणार आहे त्याचं खरं वजन जाणून घेण्यासाठी. आता या ठिकाणी बघा की वजन काटा आपण 0 घेतलेला आहे. आपण याचं आता वजन करणार आहोत. आता वजन पाहू शकता याचं वजन आहे 9.5 किलो. आता आपण बघितलं की 9.5 किलो वजन भरलेलं आहे. आता आपण किंमत कशी ठरवायची तर लक्षात घ्या मटणाचा भाव आहे 800 रुपये किलो आणि ज्यावेळेस तो बोकड कापला जाईल त्याच्यापासून साधारणतः 50 ते 55% त्याला मटण भेटणार आहे. म्हणजेच याचा अर्थ त्याला जवळपास 4 ते 4.25 किलो त्याच्यापासून मटण भेटणार आहे. म्हणजे 4.25 किलोच्या हिशोबाने त्याचा मटणाचा रेट जर 800 रुपये असेल 832 म्हणजे 3200 रुपयामध्ये 3200 रुपयाचं तो मटण विकणार आहे. तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लक्षात घ्या की 3200 रुपयाचं जर तो मटण विकणार असेल तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा तुम्ही 500 रुपये धरा किंवा त्याचा फायदा 700 रुपये धरा. तर तुम्ही एक त्याची 2500 रुपये किंमत ठरवली पाहिजे. किंवा दुसरा तुम्ही याच्यामध्ये थंब रूल वापरू शकता की त्याचं जे जिवंत वजन आहे जिवंत वजन गुणिले 350 रुपये. जसं 9.5 किलो त्याचं जिवंत वजन होतं आणि जर आपण दर 350 रुपये ठरवला तर साधारणतः 3500 मधून ते 500 अर्धा किलोचं आपण वजन जर कट केलं तर साधारणतः 3000 रुपयाला तुम्ही हे बोकड त्याला एक विक्री योग्य बोकड म्हणून तुम्हाला तुमच्या बोकडाचा भाव कळून जाईल की याचा भाव आपला 3000 रुपये आहे.